स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्वरित घ्याव्यात असा निकाल न्यायालयाकडून येता स्थानिक नेत्यांच्या राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे। महापालिका निवडणुका लढवण्यास इच्छुक असलेले नेते गल्ली बोळातील लग्न, मुंज, वाढदिवस असे कोणतेही कार्यक्रमाची संधी हुकणार नाही याची काळजी घेत असतात। याशिवाय इच्छुक उमेदवार हा आपल्या राजकीय डावाला पूरक असेल अशा वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची संधी देखील सोडताना दिसत नाही। स्थानिक नेत्यांच्या या गाठीभेटीमुळे राजकीय पक्षाचे समीकरण तर नक्कीच बदलतील, शिवाय गल्लीतील नवे नेतृत्व गल्लीबाहेर पडत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। बुधवारी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा वाढदिवस असल्याचे समजताच प्रभाग क्रमांक 3 मधील भवानीपेठ शाहीर वस्तीचे युवा नेते माजी नगरसेवक बाळू पाटील यांचे चिरंजीव सूरज पाटील यांनी नरेंद्र काळे यांची मोदी येथील संपर्क कार्यालयात जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसून आले। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि सूरज पाटील यांच्यात बराच वेळ राजकीय चर्चा झाली। सूरज पाटील आणि नरेंद्र काळे यांच्या भेटीनंतर प्रभाग क्रमांक 3 मध्ये राजकीय समीकरण बदलणार का, सूरज पाटील भाजपात जाणार का, अशाच राजकीय चर्चेला आता उधाण आले आहे। यंदाच्या पालिका निवडणुकीत भाजप युवा नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेणार असल्याने प्रभाग क्रमांक 3 मधील राजकीय पटलावर असा बदल दिसणार का अशी चर्चा केली जात आहे।